एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे अपूर्णांकावरील गणिता अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश व छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो तर तो अपूर्णांक काढा. प्रश्न काय विचारलाय? तो अपूर्णांक काढा. बरोबर. आता अपूर्णांक काढा म्हणजे अपूर्णांकामध्ये काय असतं? अंश छेद. म्हणून आपण आता असं समजून घेऊया की समजा अंश ए आणि छेद बी आहे असं समजू. म्हणून तो अपूर्णांक काय होईल बघा बरं. म्हणून तो अपूर्णांक ए छेद बी होईल. बरोबर आहे ना. अंश ए मानलाय आपण, छेद बी मानलंय, म्हणून मानलेला अपूर्णांक म्हणजे ए छेद बी होईल. आता आपण ह्या गणिताचं पृथक्करण करूया. एक एक वाक्याचा अर्थ समजून घेऊया म्हणजे गणित समजायला सोपं. काय म्हणलंय बघा. एका अपूर्णांकाचा छेद हा, छेद म्हणजे बी हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा, अंशाचा दुप्पट म्हणजे 2, 4 ने मोठा आहे अधिक 4. मी तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे, तुमच्या लक्षात असेल. म्हणून पहिल्या अटीनुसार समीकरण काय मिळतंय बघा बरं. पहिल्या अटीनुसार अपूर्णांकाचा छेद हा, हा म्हणजे बरोबर चिन्ह असल्यासारखं, जेणेकरून छेद हा, छेद कोण आहे? बी आहे. म्हणजे बी बरोबर अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा, अंश ए आहे त्याचा दुप्पट म्हणजे 2 ए. किती ने मोठा? 4 ने मोठा. मोठा म्हणजे अधिक 4. समजलं. आता अशा तऱ्हेचं समीकरण मिळाल्यानंतर आपण काय करूया, सामान्य रूपामध्ये मांडून घ्या. म्हणजे अगोदर ए लिहूया. म्हणजे हे काय होईल? ऋण 2a अधिक बी बरोबर 4. अशा तऱ्हेचं तुम्हाला पहिलं समीकरण मिळेल मित्रांनो. समजलं. आता इथपर्यंतचा विषय आपला संपला. हा भाग संपला. आता इथून पुढे बघूया. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले. मित्रांनो अंश आणि छेद काय आहे? ए आणि बी आहे. 6 ने कमी केले म्हणजे आपण आता काय केलं पाहिजे? त्याच्यातून 6 कमी करायचं. म्हणून अंश आणि छेद 6 ने कमी केले, 6 ने कमी केले तर मिळणारा अंश कोणता बघा बरं. तर मिळणारा अंश 6 कमी करा अंशामधून. अंश कोणता आहे? ए आहे. मग ए मधून 6 वजा करा म्हणजे ए वजा 6. मग छेद बी वजा 6. जेव्हा आपण 6 ने कमी केलं त्यानंतर अंश ए वजा 6 छेद बी वजा 6 असं झालं. हे 6 ने कमी केले. आपण इथपर्यंत आलो. आता पुढे काय म्हणतात बघा. तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. 6 ने कमी केल्यानंतर म्हणजे हे झालं अंश आणि छेद. आता अंश आणि छेद ए आणि बी म्हणायचं नाही, हे म्हणायचं. तर दुसऱ्या अटीनुसार पहा. छेद हा, तुम्हाला म्हणलं होतं मी, हा म्हणजे बरोबर. छेद कोणता आहे आता? बी वजा 6 आहे. म्हणजे बी वजा 6 अंशाच्या 12 पट होतो. अंश कोणता आहे मित्रांनो? ए वजा 6 आहे. हो ना. ए वजा 6 त्याचा 12 पट म्हणजे 12 ने गुणायचा. पट म्हणजे 12 ने गुणायचा. इथे एक काळजी घ्या. अंश लिहिताना कंसामध्ये लिहा. हे फार महत्वाचं आहे. तुम्ही चुकून कंस नाही वापरले तर 12 ने फक्त एला गुणावं लागेल. चुकण्याची शक्यता आहे. चुकण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा हमखास चुकतोच. म्हणून अंश कंसामध्ये लिहा. आता हे आपण सामान्य रूपामध्ये मांडण्यासाठी हे आपण कंस सोडूया. म्हणजे बी वजा 6 बरोबर 12a वजा 12 सांग 72. म्हणून मग आता काय होईल की हे तिकडे लिहूया. म्हणजे ऋण 6 हे ऋण 72 इकडे आणूया. धन 72 होईल. म्हणजे 12a वजा b. म्हणून
12A वजा B बरोबर 72 मधून 6 कमी करा 66. अशा तऱ्हेने तुम्हाला दुसरं समीकरण मिळेल. काय अडचण आहे आता? पहिलं समीकरण मिळालं ऋण 2A धन B बरोबर 4 आणि दुसरं समीकरण मिळालं हा अजून एक व्यवस्थित लिहायचं हे ये छान काढा. कारण काय होईल, कारण जर समजा चुकून तुम्ही गडबडीमध्ये कसं तरी काढले तर ते 120 होईल नंतर. म्हणून गणित सोडवताना फार काळजीने गणित सोडवायचं आपल्याला. 12A वजा B बरोबर 66 असं दुसरं समीकरण मिळतं. आता पहा बरं, धन B आणि इथं ऋण B म्हणजे तुम्हाला विरुद्ध पद मिळालेलं आहे. मग विरुद्ध पद असेल तर दोघांची बेरीज करा. दोघांची बेरीज केल्यानंतर हे ऋण 2A ते 12A म्हणजे 10A मिळालं. 10A बरोबर 66 आणि 4 म्हणजे 70 म्हणजे A बरोबर मिळालं तुम्हाला 7. बरोबर. हे काय मानले तुम्ही? अंश मानलेला आहात. अशाच पद्धतीनं A ची किंमत या किंवा त्या समीकरणामध्ये ठेवून B ची किंमत काढा आणि A आणि B च्या किमती काढल्यानंतर म्हणून चिन्ह ठेवून तो अपूर्णांक म्हणजे कधीही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं हे मात्र कोणीही विसरू नका. म्हणून तो अपूर्णांक मग अंश 7 आहे छेद काय मिळेल ते मांडून अशा पद्धतीने तुमचं गणित पूर्ण करा. कसं वाटलं अपूर्णांकाचा गणित मित्रांनो? छान आहे ना? तर चला मग आपण आता या सर्व संच मधील फक्त 2 गणित राहिलेले आहेत. आता आपण 5व्या गणिताचा अभ्यास करूया. आता आपण सर्व संच 1.5 मधील 5वं शाब्दिक उदाहरण अभ्यासूया. पहा, 10 टनाची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रक मध्ये ए आणि बी अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर तो ट्रक 10 टनाची क्षमता पूर्णपणे भरते. जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन काय? मित्रांनो, जे आपल्याला काढायचं आहे त्याकडे जरा फोकस करा तुम्ही. प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन आपल्याला काढायचे. 2 प्रकारच्या पेट्या आहेत. मग ए प्रकारची पेटी, बी प्रकारची पेटी. म्हणून आपण हे उदाहरण सोडवण्यासाठी काय करूया, समजा ए प्रकारच्या पेटीचे वजन स्मॉल ए आहे असं समजूया आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन स्मॉल बी आहे असं आपण समजूया. लक्षात आलं? आता हे उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी मी एक आणखी दुसरं उदाहरण देतो, जर नीट लक्ष द्या. समजा मित्रांनो, या पेनचं वजन 20 ग्रॅम आहे. किती ग्रॅम आहे? 20 ग्रॅम आहे. असे 30 पेन घेतले आपण. एका पेनचं वजन 20 ग्रॅम, असे 30 पेन घेतले म्हणजे एकूण वजन किती होतं यासाठी आपण त्या दोघांचा गुणाकार करतो. हे पेनचं वजन आणि हे पेनची संख्या बरोबर एकूण म्हणजे एकूण 700 ग्रॅम होते. आता या मार्करचं वजन आपण विचारात घेतलं. समजा या मार्करचं वजन 25 ग्रॅम आहे आणि असे 16 मार्कर घेतले तर एकूण 16 मार्करचं वजन काय होईल? ऑलवेज 400 ग्रॅम होणार, कारण ह्या दोघांचा गुणाकार. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल असे 30 पेनचे वजन आणि असले 16 मार्करचे वजन म्हणजेच दोन्ही मिळून 1 किलोग्रॅम होते. हे तुमच्या लक्षात येत असेल. मग आता त्यावरून हे गणित आपल्याला समजायला सोपं पडेल. पहा, ए प्रकारच्या पेटीचे वजन ए टन समजू आपण. इथं आणखीन एक लक्षात राहू द्या,
ह्याचा एकक टन आहे असं म्हणेल, कारण की वजन इथं टनामध्ये दिलेलं आहे ना, त्यासाठी इथं जो एकक दिलेला असतो गणितामध्ये तोच एकक आपण इथं पण ठेवायचा. आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन बी टन आहे असं आपण समजूया. मग ए प्रकारचे एकूण किती पेटे आहेत? 150 पेट्या, म्हणजे पेट्याची संख्या 150. मग एका पेटीचं वजन ए, म्हणून ए प्रकारच्या सर्व पेट्यांचं वजन काय होतंय, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. जसं इथं वजन गुणिले संख्या केलं तसं इथं ए प्रकारच्या सर्व पेट्याचे वजन, ए प्रकारच्या सर्व पेट्यांचे वजन म्हणजे संख्या 150, एका पेटीचं वजन ए, म्हणजेच 150 ए टन होईल. बरोबर. तसंच बी प्रकारच्या सर्व पेट्याचे वजन म्हणजे काय होईल? आता बी प्रकारचे 100 पेट्या आहेत म्हणून 100 बी टन. आणि ह्या दोन्हींची बेरीज किती? 10 टन. म्हणजे तो ट्रक पूर्णपणे क्षमतेने भरतो, म्हणजे 10 टन, त्या सर्व पेट्याचं वजन मिळून 10 टन होतंय. म्हणजेच पहिल्या अटीनुसार काय समीकरण मिळते पहा, 150 ए अधिक 100 बी बरोबर 10 टन. ह्याला आपण समीकरण 1 म्हणूया. अशाच पद्धतीनं आता दुसऱ्या अटीनुसार काय समीकरण मिळते बघूया. दुसऱ्या अटीनुसार पहा, दुसरं वाक्य कुठून चालू होतं? इथून. जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तसा दोन्हीचा अर्थ तोच आहे मित्रांनो. म्हणून आता ए प्रकारच्या किती पेट्या आहेत? 260 पेट्या, म्हणजे 260 ए झालं अधिक बी प्रकारच्या पेट्या किती? 40, म्हणजे 40 बी बरोबर 10. हे झालं तुमचं दुसरं समीकरण. आता वास्तविक पाहता जर दोन्ही समीकरणाचं निरीक्षण केले असता तुमच्या लक्षात येतं की 10 याच्यामध्ये सामायिक आहे आणि याच्यामध्ये पण 10 सामायिक आहे. म्हणजे होतं तेवढं समीकरण आपण थोडंसं त्याला लहान संक्षिप्त रूप देण्याचा प्रयत्न करू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गणित सोडवायला सोपं जाईल. म्हणून आता याला जर 10 ने भागलं म्हणजे दोन्हीला 10 ने भागून समीकरण आपण संक्षिप्त करूया. म्हणजे इथे काय होईल? 15 ए अधिक 10 बी बरोबर 1. आणि हे समीकरण काय होईल? 26 ए अधिक 4 बी बरोबर 1 असं तुम्हाला दुसरं समीकरण मिळेल. ऍक्च्युली दोन्ही समीकरणाचा अर्थ तोच आहे, परंतु याला संक्षिप्त रूप दिलं, आपण त्याला शॉर्ट फॉर्म केलं तर हे समीकरण आपल्याला सोडवायला सोपं जात आहे. म्हणून आता इथून पुढे मी तुम्हाला घरचा अभ्यास देईन. हे दोन्ही समीकरण म्हणजे बी चा सहगुणक इथे 10 आहे, बी चा सहगुणक इथे 4 आहे. ह्या समीकरणाला तुम्ही 4 ने गुणा आणि या समीकरणाला 10 ने गुणा, म्हणजे बी चा सहगुणक समान होतो आणि समान पद चिन्ह सुद्धा समान असल्या कारणाने या दोन्ही समीकरणाची तुम्ही वजाबाकी करा, म्हणजे तुम्हाला ए ची किंमत मिळेल. ए म्हणजे ए प्रकारच्या पेटीचे वजन. मित्रांनो, इथून पुढचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. फक्त लक्षात ठेवा, ए प्रकारच्या पेटीचं वजन 30 किलोग्रॅम मिळणार आहे आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन 55 किलोग्रॅम मिळणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर तुम्ही शोधायचंय आणि उत्तराचा पडताळा घ्यायचा आहे. अशा तऱ्हेने तुम्ही सराव संच 1.5 मधील गणित पूर्ण करायचं आहे. सराव संच 1.5 मधील आता हा 6वा प्रश्न आपण बघूया आणि शेवटचं गणित आहे. काय दिले? विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी 1900 किलोमीटर प्रवास केलाय विशाल. काही अंतर बसने प्रवास केलाय, काही अंतर तो बसने प्रवास केलाय. म्हणजे नेमकं किती अंतर बसने गेलाय आपल्याला अजून निश्चित माहिती नाही, परंतु उरलेले अंतर मात्र तो विमानाने पूर्ण केलेला आहे. एकूण प्रवास केला तो 1900 किलोमीटर, त्यापैकी काही अंतर बसने केलेला आहे, प्रवास केलेला आहे. मग तिथून मग पुढे विमानाने तो पूर्ण केलेला आहे. बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर पर तास
म्हणजे बस एका तासाला 60 किलोमीटर पळते, तर विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर पर आवर, म्हणजे विमानाचा वेग एका तासाला 700 किलोमीटर जातो. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला, किती तास लागले त्याला? 5 तास. तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केलेला आहे असा प्रश्न. गणित त्याचा अर्थ समजला? चला, विशाल एकूण किती किलोमीटर प्रवास केलाय? 1900. काही अंतर बसने गेला, की ज्या बसचा स्पीड 60 किलोमीटर पर आवर आहे. उरलेला अंतर विमानाने गेला, तर विमानाचा वेग 700 किलोमीटर पर आवर आहे. तासाला 700 किलोमीटर जाते विमान, आणि ह्याला एकूण किती तास लागले? 5 तासात तो प्रवास पूर्ण केलेला आहे. तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला? तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलं जे काढायला सांगितलेलं आहे तेच आपण समजून घ्यायचं. समजा विशालने P किलोमीटर बसने प्रवास केला. ओके, एकूण प्रवास 1900 केलाय. उरलेला प्रवास तो विमानाने केलाय, बरोबर? मग आपल्याला आता फक्त P ची किंमत काढायची, लक्षात ठेवा. उरलेला प्रवास तो विमानाने केलाय, म्हणून आपण पुन्हा काय करू? आणि Q किलोमीटर अंतर विमानाने प्रवास केला. असं आपण समजू. विशालने किती किलोमीटर? P किलोमीटर बसने प्रवास केलेले आहे, Q किलोमीटर विमानाने प्रवास केलेला आहे. बघा, समजा आता इथं या ठिकाणी विशाल आहे, या ठिकाणी विशाल आहे. इथून तो या ठिकाणापर्यंत त्याला जायचं आहे. समजा हे ठिकाण आपण A आणि B गृहीत धरूया. सध्या विशाल इथे आहे ना, तो इथून त्याला इथं जायचं आहे B या ठिकाणी. म्हणजे A आणि B मधील अंतर किती किलोमीटर आहे बरं? 1900 किलोमीटर आहे. किलोमीटर. यापैकी काही अंतर तो बसने प्रवास केले. समजा C या ठिकाणापर्यंत तो बसने गेलेला, इथून इथपर्यंत तो काय केलेला आहे? बसने गेलेला आहे. आणि बसचा वेग कसा आहे बरं? 60 किलोमीटर पर आवर आहे. आणि बसने केलेला प्रवास किती किलोमीटर मानलाय आपण? इथून इथपर्यंतचं अंतर किती किलोमीटर आहे? P किलोमीटर आपण मानलेला आहे, बरोबर? मग इथून तो पुढे B या ठिकाणापर्यंत कसा गेला? विमानाने गेलेला आहे. विमानाने गेला, इथून इथपर्यंत विमानाने गेला. विमानाचा वेग कसा आहे? 700 किलोमीटर पर आवर, एका तासाला 700 किलोमीटर जातो. आणि C पासून या B ठिकाणापर्यंतचं अंतर किती आहे मित्रांनो? तर Q किलोमीटर आहे. या आकृतीवरून तुमच्या लक्षात येत असेल म्हणजे आपलं समीकरण कसं तयार होणार आहे पहा. बघा, A पासून C पर्यंतचं अंतर किती किलोमीटर? P किलोमीटर. C पासून B पर्यंतचं अंतर किती किलोमीटर? Q किलोमीटर. आणि A टू B पर्यंतचं अंतर किती किलोमीटर? 1900. म्हणजे पहिलं समीकरण असं मिळत नाही का मित्रांनो? P अधिक Q बरोबर 1900. पहिल्या अटीनुसार P अधिक Q बरोबर 1900. त्याला समीकरण 1 म्हणू आपण. कारण बसने किती किलोमीटर? P किलोमीटर. विमानाने किती किलोमीटर? Q किलोमीटर. एकूण किती किलोमीटर? 1900 किलोमीटर. म्हणजे पहिलं समीकरण मिळालं.
आता दुसऱ्या समीकरणासाठी मी तुम्हाला महत्वाच्या मुद्द्यामध्ये सांगितलं होतं, जर गणितामध्ये अंतर, वेग, वेळ वगैरे आलं तर काय वापरायचं? काय वापरायचं? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हा सूत्र वापरायचं म्हणून सांगितलं होतं मी. आता तो सूत्र आपल्याला इथून करावा लागेल. तर एकूण त्याला किती तास लागलेले आहेत? 5 तास. 5 तास म्हणजे ते अंतर येते का वेग येते का वेळ येते? वेळ येते. म्हणून आपण काय करायचं? वेळचा सूत्र वापरायचं. म्हणजे वेळ बरोबर अंतर छेद वेग. लक्षात आलं ना? 5 तास दिले ना, तास म्हणजे वेळ आहे, म्हणून वेळ बरोबर अंतर छेद वेग या सूत्राचा आपण उपयोग करायचा. चला, तर एकूण वेळ 5 तास गेलेला आहे, बरोबर. आता बसने लागलेला वेळ काढू आपण. बसने किती वेळ लागलेली आहे? अंतर बसने तो किती अंतर गेलेला आहे? बसने तो किती अंतर गेलेला आहे? इथून इथपर्यंत म्हणजे पी अंतर गेलेला आहे. म्हणजे अंतर काय झालं? पी. त्याचा वेग काय आहे? बसचा वेग 60 किलोमीटर आहे. पी छेद 60. तसंच विमानाने लागलेला वेळसाठी काय होईल बरं आता? क्यू अंतर छेद वेग किती आहे? 700. म्हणून दुसऱ्या अटीनुसार तुमचं समीकरण काय तयार होत आहे? दोन्हीची वेळ बरोबर 5 तास ना. बसने लागलेला वेळ अधिक विमानाने लागलेला वेळ म्हणजे 5 तास, म्हणजे पी छेद 60 अधिक क्यू छेद 700 बरोबर 5. कळलं? आता हे समीकरण आपण मी तुम्हाला माझ्या 5 अटीमध्ये सांगितलेलं होतं. जर छेदाला संख्या आली तर आपण काय करायचं? छेद समान करून घ्यायचं, म्हणजे तिची लसावी न गुणायचं. आता 60 आणि 700 ह्या संख्या जरा मोठ्या आहेत, म्हणून मी तुम्हाला लसावी काढून देतो. ते दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये तुम्हाला मांडून देतो, म्हणजे पुढचं काम तुम्हाला सोपं होईल. चला, तर आता 60 आणि 700 यांची लसावी आपण काढूया. आता 7 ने लसावी करण्यासाठी 2 गुणिले 30 आलं. 2 गुणिले 30 म्हणजे पुन्हा 30चं बायफर्केशन केलं तर 2 गुणिले 15. 15 गुण म्हणजे 3 गुणिले 5. बघा बरं, 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60. तसं आता इथं ह्याचं 2 गुणिले 350 आलं, बरोबर. मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो. तसंच जर आपण 6 गुणिले 2 गुणिले 5 घेतलं तरी पण आलं असतं, पण नको. 2 गुणिले 350 झालं. मग आता 350 म्हणजे 2 गुणिले अजून 2 भाग जातो. बे एक बे एक झालं, बे 7 14, एक झालं, बे 5 10. मग आता 2 गुणिले 2 गुणिले ह्याला आता 2 ने नाही भाग जात, 3 जातो. 7 5 12 ने 13 नाही जात 3. मग 4 न जात नाही, 5 ने भाग जातो आता, म्हणून 5 ने भाग आला. 5 त्रिक 15, 2 राहिले, 5 5 25. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5 7 35. आता याच्यामधील पहिल्यांदा सामायिक अवयव लसावी काढण्यासाठी काय करायचं? आपल्याला अगोदर सामायिक अवयव काढतो आपण. सामायिक अवयव कोणकोणते सामायिक अवयव आहेत? हे 2, ह्या 2 ऐवजी 1 2 घ्या. ह्या 2 ऐवजी 1 2 घ्या. आता ह्या 5 ऐवजी 1 5 घ्या. झालं, म्हणजे सामायिक अवयव संपले. आता सामायिक अवयव संपल्यानंतर असामायिक अवयव घेऊया पुढे. 3 5 7. 3 5 गुणिले 7. या सगळ्याचा गुणाकार करा. 2 2 4, 4 5 20. 20 गुणिले 3 म्हणजे 20 त्रिक 60. 60 गुणिले 5 6 5 300. 300 गुणिले 7 म्हणजे 7 त्रिक 21. 21 म्हणजे ह्या दोन्हीची लसावी किती आली? 21 आली ना. म्हणून आता ह्याला 21 ने दोन्हीला गुणा, म्हणजे 2100 गुणिले पी छेद 7 अधिक 2100 गुणिले क्यू छेद 700 बरोबर 5 गुणिले 2100. ठीक आहे. आता मग इथे 6 6 गेले, म्हणजे 6 1 6,
6 त्रिक 18, 18 म्हणजे 3 राहिले, 6 पंचेन 30, म्हणजे इथे 35p अधिक, आता इथे 2 शून्य 2 शून्य गेले, 7 एक 7, 7 त्रिक 21, म्हणजे 3q. q व्यवस्थित काढा, इकडे काढले की ते 39 होईल, नाही तर बरोबर 21 पाचा 105, पुढे 2 शून्य. मग आता हे 2 चलातील रेषीय समीकरण मिळाले की नाही बघा. हे ह्याला म्हणा दुसरं समीकरण. पहिलं समीकरण तुमच्याजवळ आहे p अधिक q बरोबर 1900, 35p अधिक 3q बरोबर 10500. आता हे दोन्ही समीकरण म्हणजे ह्याला 3 ने गुणा, म्हणजे काय होईल 3p अधिक 3q बरोबर 19 त्रिक 57 म्हणजे 5700, असं हे तिसरं समीकरण मिळते. मग आता दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणामध्ये समान पद आहे, अधिक 3q अधिक 3q समान पद आहे. समान पद आहे असेल तर 2 मधून 3 वजा करून तुम्ही p ची किंमत मिळवा. p ची किंमतच आपण काढा, q ची किंमत काढण्याची इथे आवश्यकता नाही, कारण गणितामध्ये तुम्हाला फक्त विशाल बसने किती किलोमीटर प्रवास केले, p किलोमीटर प्रवास केला आपण असं मानलेलं आहे. फक्त p ची किंमत मिळाल्यानंतर आपलं गणित संपलं असं तुम्ही समजून घ्या. पुन्हा q ची किंमत काढण्याची इथे आवश्यकता नाही. म्हणून कधी पण गणित सोडवताना शांत डोक्याने आपण विचार करायचा, जे प्रश्न विचारलेलं असतं तेवढंच तुम्ही उत्तर देत जा. आणि अशा तऱ्हेने इथे या गणिताबरोबर आपण सरासरीचे 1.5 पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, मला वाटतं यामध्ये तुम्हाला समजलं असेल की शाब्दिक उदाहरण सोडवायला खरंच किती सोपं आहे. चला तर इथून पुढे संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील 7व्या प्रश्नामध्ये शाब्दिक उदाहरणं आहेत, ते तुम्हाला मी स्वयंअध्ययनासाठी देतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. इथे या पहिल्या प्रकरणाला मी पूर्ण आराम करतो. अपेक्षा करतो मी दिलेला स्वयंअध्ययन तुम्ही पूर्ण कराल आणि या 2 चलातील रेषीय समीकरणासाठी जे 12 गुण आहेत ते 12 पैकी 12 गुण तुम्ही मिळवाल अशी अपेक्षा करतो. तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा देतो. मी शिवशरण बिराजदार आपलं धन्यवाद मानतो. नमस्कार.